अथ श्री साई सच्चरित अध्याय 27. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. दृढधरिला श्री सद्गुरु चरण, घडे ब्रह्मादि त्रैमूर्ती नमन. साक्षात परब्रह्म विवंदन, स्वानंद घन सुप्रकट. मारिता एका सागरी उडी, साधती सकल तीर्थ परवडी. बैसता गुरुपदी देऊनी दही दडी, आतुडती बुडी सकल देव. जय जय आजी साई सद्गुरु, जय जय आजी सायुज्य कल्पतरू. जय जय आजी निज बोध सागरू, कथेसी आदरू उपजवी. मेघोदका लागी चातक, तैसे तव कृतामृता भाविक. सेवोत तुझे भक्त सकळिक, पावोत सुख सदैव. परिसता तथा तव कथा निर्मळ, स्वेदांगी फुटो निकळ. नेत्री दाटो प्रेमजळ, प्राण पांगुळला राहो. मना येवो गहीवर, रोमांचक उठोत वरचेवर. रुदन स्पुंदन वार वार, घडो सपरिवार श्रोतया. तटुनि जावोत परस्पर विरोध. सान थोर भेदा भेद, हाच गुरुकृपा बोध. करावा शोध अंतरी, येईन हा दृष्टी दाविता. सर्वेंद्रिया याची आगोचरता, सद्गुरु विनयाचा दाता. न मिळे धुंडिता त्रिभुवनी, कामादि षड्विकारोपशम. भक्तिभाव निस्सीम प्रेम, नुपजता गुरुपदी निष्ठा परम. होईन उद्गम अष्टभावा, भक्ताचे जे निज सुख. तेनेची गुरुसी परम हरिख, भक्त जो जो परमार्थोन्मुख. तो तो कौतुक गुरुते. देह गेह पुत्र जाया, मी माझे हा व्यापवाया. ही तो सर्व क्षणिक माया, जैसी छाया दुपारची. बांधू नये मायेची गुंती, ऐसे जरी असेल चित्ती. अनन्य भावे साई प्रती, शरणागती संपादा. लावावया मायेचा अंत, वेदशास्त्री टेकिले हात. पाहिल जो भूती भगवंत, तोची तो निश्चय तरेल. सोडून या निजामशाही, धन्य तो पाटील चांदभाई. सेवे घेऊन फकीर साई, आरंभी येई नेवासिया. तेथे वर्ष 6 मास, फकीराचा होई निवास. तेथेच कानड गावीचा कमास, सहवासास ठेविले. असो पुढे प्रसिद्ध टाकली, घेऊन तेथील दगडू तांबोळी. कमा बाबा समावेत ही मंडळी, तेथून आली शिर्डीस. जागोजागी अपरिमित, पवित्र स्थळे तीर्थे बहुत. परिसाईच्या भक्तांप्रत, शिर्डीचा अत्यंत पवित्र. जरी न दैवे येता हा योग, कैंचा मग हा महाभाग. आम्हा दीना हा संयोग, महद्भाग्य हे आमुचे. जे जे भक्त शरणागत, साधावया तत्कार्यार्थ. साई तयास दावी यथार्थ, सन्मार्ग हितार्थ तयाचा. तरी श्रोता एकाग्रमन, होऊनी करा सच्चरितावर्तन. ते हे परमगुरुकृपा साधन, चरित्र पावन साईचे. गताध्यायी निरूपण, एकास निज गुरुपदी स्थापन. अक्कलकोट स्वामीची खूण, एकास देऊन जागविले. एकाचा चुकविला आत्मघात, युक्ती योजनी अकल्पित. जीवदान दिदले क्षणात, ओढवला देहात टाळूनी. आता या अध्यायी कथन, कधी साई कैसे प्रसन्न. हो न करीत अनुग्रहदान, सुखसंपन्न भक्तास. दीक्षा प्रकार तो अद्भुत, कैसा कवना लागी होत. विनोदपूर्ण हासत खेळत, श्रोते परिसोत सवचित. उपदेशाचा अनेक रीती, मागा वर्णिल्या हेच ग्रंथी. जैसी ज्याची ग्राहक स्थिती, मार्ग उपदेशिती तैसाच. वैद्य जाणे रोगाचे निदान, तयास ठावा मात्रेचा गुण. रोग्यास नाही त्याची जाण, आधी आण गुळ म्हणे. गुळ गोड परी अपकारी, रोगी तदर्थची हट्ट धरी. घेईन वाटी औषधाची खरी, गुळ करावरी न ठेविता. चाले न रुग्णावरी सक्ती, वैद्य तेव्हा युक्ती योजती. आधी गुळ मग औषध देती, परिसादिता निज कार्य. मात्र अनुपान तेवढे बदलती, देणे गुळाचे दोष हरपती. योजिली औषधे कार्यक्षम होती, तेच की रीती बाबाची. हाच नव्हे सर्वत्र नियम, अधिकार आणि मनोधर्म.
जैसी सेवा भक्त प्रेम तैसाच उपक्रम अनुग्रह. नवल बाबाची अद्भुत कृती, जेव्हा कोणा प्रसन्न होती तया मग ते अनुग्रह देती. कवण्या स्थिती ते परिसा, आले एकदा तयाचे चित्ता. ध्यानी मनी कोणाच्या नसता, सहज थट्टा विनोद करिता. भक्त कृतार्थता साधित, इच्छा उद्भवता ग्रंथ वाचनी. सहज येई भक्तांच्या मनी, ग्रंथ बाबाच्या हाती देऊनी. प्रसाद म्हणून तो घ्यावा, पुढे मग त्या ग्रंथाचे वाचन. केलिया होईल श्रेय संपादन, श्रोत्या वक्त्याचे परमकल्याण. प्रसाद पूर्ण श्रवणते, कोणी दशावतार चित्रे, कोणी दशावताराची स्तोत्रे, कोणी पंचरत्नी गीते समपवित्रे. पुस्तके चरित्रे अर्पित, दासगणुही संत लीलामृत. भक्त लीलामृतही अर्पित, कोणी विवेक सिंधू ग्रंथ. बाबा ते देत श्यामा ते, पुस्तके श्यामाही तुझ लावावी. म्हणती घरी बांधून ठेवी, श्यामाने आज्ञा श्री वंदावी. पुस्तके रक्षावी दप्तरी, आणून ऐसे भक्त मनी. ग्रंथ आणि तद दुकानातुनी, की बाबांचे हाती देऊनी. प्रसाद म्हणून मागावे, स्वभाव बाबाचा जरी उदार. हेही कराय लागे धीर, नेती माधवरावास बरोबर. करीती समोर तयासी, तया करवी बाबाचे हाती. समय पाहुनी ग्रंथ देती, बाबास जैसी ग्रंथाची माती. तैसीच भक्त स्थिती ठावी, भक्तानी द्यावे ग्रंथ करी. बाबानी चाळावे वरचे वरी, भक्तानी घ्यावया ते माघारी. हस्त पुढारी धरावे, परीन बाबा तया ते देती. ते तो देती माधवरावा प्रती, म्हणत श्यामा ठेवया प्रती. असुदे संप्रती तुझपाशी, श्यामाने पुसावे स्पष्टोक्ती. हे जे आतुरते हात पसरती, त्याचा त्यास देऊ का प्रती. तरी ते वदती तू ठेव, एकदा भक्त काका महाजनी. आवड जयास भागवत वाचनी, सवे ग्रंथाची प्रत घेऊनी. शिर्डी लागूनी पातले, माधवराव भेटू आले. वाचू म्हणून पुस्तक उचलले, हाती घेऊन मशिदी गेले. सहज पुसियले बाबानी, श्यामा हे हाती पुस्तक कसले. श्यामाने ते निवेदन केले, बाबांनी ते हाती घेतले. परत केले पाहून, हेच पुस्तक हीच प्रत, हेच नाथांचे भागवत. होते श्रीकर प्रसाद प्राप्त, महाजनी प्रत पूर्वीच. ग्रंथ नव्हे तो मालकीचा, आहे काका महाजनीचा. वाचू तात्पुरता झाली इच्छा, स्पष्ट वाचा कळविले. तरी बाबा वदती तयाला, ज्या अर्थी म्या हा तुझ दिदला. ठेव तू आपुले संग्रहाला, येईल कामाला दप्तरी. असो पुढे काही काले, पुनश्च काका शिर्डीस आले. सवे आणिक भागवत आणिले, हस्ती ओपिले साईचा. प्रसाद म्हणून माघारा दिदले, नीट जीव लाव आज्ञापिले. की ते जीव भावाला आपुले, येईल आश्वासले काकास. हेच कामी येईल आपुले, नको देऊ हे कुणास वहिले. ऐसे मोठ्या कळकळीने कथिले, सप्रेम वंदिले काकानी. बाबा स्वये आवाप्त काम, पदार्थ मात्री पूर्ण निष्काम. भागवत जयाचा आचरता धर्म, संग्रहश्रम किमर्थ. कोण जाणे बाबाचे मन, परी हे ग्रंथाचे संमेलन. व्यवहार दृष्ट्या अतिपावन, श्रवण साधन निज भक्ता. शिर्डी आता स्थान पवित्र, देशोदेशीचे बाबाचे छात्र. होतील वेळोवेळी एकत्र, ज्ञानसत्र मांडतील. तेव्हा हे ग्रंथ येतील कामा, दप्तरातून दावील श्यामा. स्वये आपण जाऊ निज धामा, ग्रंथ प्रतिमा होतील. ऐसे हे ग्रंथ परम पावन, असो शिर्डी वा अन्य स्थान. वाचिता भक्ता सवावी आठवण, संग्रह कारण असेल हे. असो रामायण वा भागवत, परमार्थाचा कोणताही ग्रंथ. वाचिता रामकृष्णादिकांचे चरित, साईच दिसत मागे पुढे. वाटे या ग्रंथाच्या विभूती, साईच नटला ते स्थिती. श्रोते वक्ते नित्य देखती, समोर मूर्ती साईची. ग्रंथ करीती गुरुस अर्पण, किंवा ब्राह्मणा करीती दान. त्यातही आहे दात्याचे कल्याण, शास्त्र प्रमाणात ये अर्थी. हे काय स्वल्प प्रयोजन, की जे श्यामास बाबाचे नियोजन. त्वाहे ग्रंथग्रही नेऊन, दप्तरी संरक्षण करावे. जैसा श्यामा भक्त निस्सीम,
तैसेच तयावर बाबाचे प्रेम, तयास लावावा काही नियम, उदेला काम साई मनी. तव ते पहा काय करीती, जरी श्यामाची इच्छा नव्हती, तरी तयावरी अनुग्रह करीती. कवण्या स्थिती ते परिसा, एके दिवशी मशी दिसी, उवा एक रामदासी, होता नित्य नियम तयासी. रामायणासी वाचावे प्रातः काळी मुखमार्जन, स्नान संध्या भस्म चर्चन, करोनी भगवे वस्त्र परिधान, अनुष्ठान मांडावे विष्णू सहस्रनामावर्तन, मागून अध्यात्म रामायण, पारायणावरी पारायण, श्रद्धा परिपूर्ण चालावे. ऐसा किती एक काळ लोटता, माधव रावाची वेळ येता, आले साई समर्थाचे चित्ता, काय ती वार्ता परिसावी. फळली माधवरावाची सेवा, लावावा काही नियम जीवा, भक्ती मार्गाचा प्रसाद व्हावा, लाहो विसावा संसारी. ऐसे बाबाचे आले मनी, रामदासास जवळ बोलवुनी, म्हणती पोटात आली कळ उठुनी, आतडी तुटुनी पडत की, जाही राही न पोट दुखी, आणखी सत्वर सोनामुखी, मारिल्या विण थोडीसी फकी, जाईन रुखरुखी पोटाची. रामदास बिचारा भावार्थी, गुण लावणी ठेविली पोथी, गेला धावत बाजाराप्रती, आज्ञावर्ता बाबाचा. रामदास खाली उतरले, इकडे बाबांनी काय केले, तत्काळ आसनावरून उठले, जवळ गेले पोथीच्या, तेथे इतर पोत्यात होती विष्णू सहस्रनामाची पोथी. उचलून बाबांनी घेतली हाती, आले मागुती स्वस्थाना, म्हणती श्यामा ही पोथी कनी, पहा बहुगुणी, म्हणून देतो तुझ लागुनी, तीत्वा वाचूनी पहावी. एकदा मज उपजली नड, काळीज करू लागली धडधड, झाली जीवाची चडबड, दिसेन धडगत माझी मज. ऐसिया त्या प्रसंगाला, काय सांगू श्यामा मी तुझला, या पोथीचा जो उपयोग झाला, हा जीव तरला तिचेनी. क्षणैक उरी विसावा दिला, तत्काळ हा जीव गार झाला, अल्लाच वाटे पोटी उतरला, जीव हा जगला तेचेनी. म्हणून श्यामा हे तुझला नेई, ओझे ओझे वाचित जाई, रोज एखादा अक्षर घेई, आनंददायी ही मोठी. श्यामा म्हणे ही मजला न लगे, रामदास मज भरेल रागे, तो म्हणेल मीच त्याचे मागे, कर्म वावगे हे केले, आधीच तो जातीचा पिसाट, माते फिरू तापट खाष्ट, इमर्थ व्हावी ही कळपुकट, नको कटकट ही माते. शिवाय पोथीची लिपी संस्कृत, माझी वाणी रांगडी कुशित, जोडाक्षरही न वेस उलटता, उच्चार स्पष्ट होई न मज. पाहुनी बाबाचे कृत्य सकळ, बाबा लाविती वाटळे फळ, बाबास श्यामाची केवडी कळकळ, श्यामास अटकळ नाही ती. माझ्या श्यामा असेल खुळा, परिमजला तयाचा लळा, लोभ लावी जीवा आगळा, तयाचा कळवळा मज मोठा. ही विष्णू सहस्रनाम माळा, बांधीन स्वहस्ते तयाचे गळा, करीन तया भव दुःख वेगळा, लावीन चाळा वाणीला. नाम पापाचे पर्वत फोडी, नामदेहाचे बंधन तोडी, नाम दुर्वासनेच्या कोडी, समूळ दवडी लोटुनी, नाम काळाची मान मोडी, सुखवी जन्म मरण ओढी, ऐसिया सहस्रनामाची जोडी, श्याम्यास गोडी लागावी. नाम प्रयत्ने घेता चौकट, अप्रयत्नेही नाही ओखट, मुखासी आले जरी अवसट, प्रभाव प्रकट करील. नाम परीस सोपे आन, अंतशुद्धीस नाही साधन, नाम जीवेचे भूषण, नाम पोषण परमार्था, नाम घ्यावयान लगे स्नान, नामासी नाही विधिविधान, नामे सकळ पाप निर्दळन, नाम पावन सर्वदा. अखंड माझे ही नाम घेता, बेडा पार होईल तत्वता, न लगे काही इतर साधनता, मोक्ष हाता चढेल. जया माझे नामाची गोकणी, झालीच तयाचे पापाची धुणी, तो मज गुणियाहुनी गुणी, जया गुणी गुणी मन्नामी. हेच बाबाचे मनोगत, तदनुसार मग ते वर्तत, श्यामा जरी नको म्हणत, बाबा ते सारित खिशात.
वाडवडिलांची पुण्याई सबळ, तेनेच साई कृपेचे फळ. ऐसे हे सहस्रनाम निर्मळ, प्रपंच तळमळ वारील. इतर कर्मा लागे विधी, नाम घ्यावे कधी निरवधी. तया न अनध्याय प्रदोषवादी वादी, उपासना साधी नाही दुजी. नाथानीही येच रीती, एका आपुल्या शेजारी आवरती. हेच सहस्रनाम मारो निमाती, परमार्थपंथी सुदिले. नाथा घरी नित्य पुराण, शेजारी जातीचा ब्राह्मण. होता स्नान संध्यावीन, दुराचरण निमन. कधी करीना पुराण श्रवण, वाड्यांत पाऊल ठेवीना दुर्जन. नाथ होऊनिया सकरुण, केले पाचारण तयास. उंचवर्णी असोनी जन्म, वाया जातो हे जाणोनी वर्म. नाथास उपजली कृपा परम, कैसा हा उपरम पावेल. म्हणून तयानेन कोमणता, सहस्रनामाची दिदली संता. एक एक श्लोक पडविता पडविता, निजोद्धरता लादला. या सहस्रनामाचा पाठ, चित्तशुद्धीचा मार्ग धोपट. परंपरागत हा हरिपाठ, तेनेच ही आटाट बाबांना. तो आले रामदास जलद, घेऊनी सोनामुखी अगद. अण्णा उभेच कळीचे नारद, वृत्तांत साध्यंत कळविला. आधीच रामदास आतताई, वरी नारदाची शिष्टाई. मग त्या प्रसंगाची अपूर्वाई, कोण गाईल यथार्थ. आधीच रामदास विकल्पमूर्ती, माधवरावांच्या संशय चित्ती. म्हणे बळकावया माझी पोती, बाबांना मध्यस्थी घातले. सोनामुखीची वार्ता विसरला, माधवरावावरी घसरला. प्रतिप्रकोप अनावर झाला, उदंड वरसला वागडांबर. पोटदुखीचे हे ढोंग सगळे, तुवाच बाबास उद्युक्त केले. माझ्या पोतीवर तुझे डोळे, हे न चाले मज पुढे. नावाचा मी रामदास निधडा, पोती न देता गुणधडा. पहा हे मस्तक फोडीन तुझ पुडा, घालीन सडा रक्ताचा. तुझा माझे पोतीवर डोळा, स्वयेच रचून या कवटाळा. घालसे सकळ बाबाचे गळा, नाम निराळा राहून. माधवराव भाऊ समजाविती, रामदासा नाही शांती. तो माधवराव सौम्य वृत्ती, काय वदती ते परिसा. मी कपटी हा माझे माता, मारू नको रे प्रवाद व्रता. काय तुझा त्या पोतीची कथा, नाही दुर्मिळता तृतीयेला. तुझ्याच पोतीला काय सोने, किंवा हिरकणी जडली नेणे. बाबांचाही विश्वास जेणे, धरिसी नजिके धिक तुझे. पाहून तयाचा अट्टहास, बाबा मधुर बोलती तयास. काय बिघडल रे रामदास, व्यर्थ सायास का भासी. अरे श्यामा आपलाच पोरगा, तू का शिरा ताणीसी उगा. किमर्थ इतका कष्टसी वाऊगा, तमाशा जागा दाविशी. ऐसा कैसा तू कलह तत्पर, कान बोलावे मधुरोत्तर. अरे ह्या पोत्या पडताही निरंतर, अजूनी अंतर अशुद्ध. प्रत्ययी अध्यात्म रामायण पडशी, सहस्रनामाचे आवर्तन करिशी. तरीही उच्छृंखल वृत्ती न त्याजिसी, आणि म्हणविशी रामदासा. ऐसा कैसा तू रामदास, तुवा सर्वार्थी असावे उदास. परितुटे ना पोतीचा सोस, काय या कर्मास सांगावे. रामदासी नसावी ममता, सान थोरी असावी समता. त्या तुझी या पोरासी विषमता, जोंबसी हाता पोतीस्तव. जाबैस जाऊन स्थानावरी, पोथ्या मिळतील पैशा पासरी. माणूस मिळेना आकल्पवरी, विचार अंतरी राखावा. तुझ्या पोथीची काय महती, शाम्याला त्यात कैंची गती. उचलली मी ती म्याच आपमती, निधली तया प्रती मीच ती. तुला ती तो मुखोद्गत, श्यामास द्यावी आले मनात. वाचील ठेवील आवर्तनात, कल्याण अत्यंत होईल. काय त्या वाणीची रसाळता, मधुरता अनेक नवाळुता. तैसीच स्वानंद तळशी तळता, अति अपूर्वता तियेची. रामदास उमगला चित्ता, म्हणे माधवरावास फणफणता. घेई नवदला पंचरत्नी गीता, हे तुझा आता सांगतो. रामदासही तुका निवळला, माधवरावास आनंद झाला. एकच कायमी 10 तुझला, गीता बदला देईन. असो पुढे तो तंटा निमाला, गीता ग्रंथ जामीन राहिला.
देवगीतेचा जाते न कळला, गीता कशाला तयास. साई सन्मुख अध्यात्म रामायण, पाठावर पाठ करी जो जाण. त्या रामदासे साईसी तोंड देऊन, करावे भांडण कायसे. हे तरी म्या कैसे वदावे, दोष कोणास कैसे द्यावे. झाले ते प्रकार जरी न व्हावे, महत्व ठसावे कैसेनी. इतुका झगडा लाविला ज्याने, बाबांचेही घालविले दुखणे. कल्याण आहे माझे जेणे, अलौकिक देणे साईचे. जरी न होता हा सायास, बसता न माधवरावाचा विश्वास. खरेच चढते न अक्षर जीवेस, पाठची तयास होते ना. ऐसा हा साईनाथ प्रेमळ, खेळिया परमार्थाचा दुर्मिळ. दाबील केव्हा कैसी कळ, करणी अकळ तयाची. पुढे श्यामाची निष्ठा जडली, दीक्षित नरक्याही संता दिजली. अक्षर ओळख करून घेतली, पोथी चढली जीवेवर. असो हा माधवरावाचा वाद, साई शुद्ध बोधानुवाद. परमानंद पूर्ण हा विनोद, निर्विवाद सुखदायी. तैसेच ब्रह्मविद्या अभ्यासिती, तयाची बाबास मोठी प्रीती. प्रसंगोपत अभिव्यक्ती दाविती कैसी अवलोका. एकदा जोगाची आली पंगी, शिर्डी पोस्टांत टपाल मार्गी. स्वीकारावया तया जागी, लागवेगी निघाले. पुस्तक पाहती तो ते भाष्य, लोकमान्याचे गीता रहस्य. बगले समारून मशिदीस दर्शनास पाथले. नमस्कारार्थ खालविता डोई, बंगीही पडली बाबाचे पायी. बापू साबही कशाची काही, बाबा ते ठाई पुसती. बंगी मग समक्ष फोडली, कसली काय ती वार्ता कळविली. ग्रंथास बाबाचे हाती दिदली, अवलोकिली बाबांनी. ग्रंथ काढोनी हाती घेतला, क्षणार्धात चाळून पाहिला. खिशातून 1 रुपया काढिला, वरती ठेविला कौतुके. रुपयासह मग तो ग्रंथ घातला की जोगाचे पदरांत. म्हणाले हा वाचा साध्यंत, कल्याणप्रद होईल. अशा बाबाच्या अनुग्रह कथा वर्णिता येतील असंख्यता. ग्रंथ पावेल अतिविस्तृतता, म्हणून संक्षिप्तता आदरी. एकदा शिर्डीत ऐसे झाले, दादासाहेब खापर्डे आले. सहपरिवार तेथे राहिले, प्रेमे रंगले बाबाच्या. खापर्डे नव्हे तर सामान्य ग्रस्त, अतिविद्वान मोठे प्रस्त. साई सन्निध जोडून हस्त, पायी मस्तक खालवित. आंग्ल विद्या पारंगत, धारासभेत कीर्तिमंत. वक्तृत्वे सर्वास हालवित, मोगते गिळत साई पुढे. भक्त बाबाचे असंख्यात, परित्याच्याही मूकवृत. खापर्डे नूलकर बुट्टी व्यतिरिक्त, धीरतान भक्त आढळला. इतर सर्व बाबाशी बोलत, काही तोंडासी तोंडही देत. नाही भीड भाड मुरवत, मूकवृत ते या तिघा. बोलण्याची आचीच काय कथा, बाबा सन्मुख तुकविती माता. अवर्णनीय तयाची लीनता, श्रवणशाली नताही तैसी. विद्यारण्याची पंचदशी, समजून घ्यावी जयापाशी. ते दादासाहेब मूकवृत्तीसी, धरित मशिदीस येताच. शब्द ब्रह्माचे किती तेज, शुद्ध ब्रह्मा पुढे निस्तेज. साई परब्रह्म मूर्ती सतेज, विद्वत्ते लाज लाविती. 4 महिने तयाचा वास, कुटुंब राहिले 7 मास. दिवसे दिवस उभयतास, अति उल्हास वाटला. कुटुंब मोठे निष्ठावंत, साईपदी प्रेम अत्यंत. साईस नित्य नैवेद्य आणित, मशिदीत स्वहस्ते. होई जो ना नैवेद्य ग्रहण, बाईस तोवर उपोषण. महाराजाने केलिया सेवन, मागून जेवण बाईचे. असो एकदा आली वेळ, बाबा परम भक्तवत्सल. बाईची श्रद्धा पाहून अचळ, मार्ग सोज्वळ दावीत. अनेकाच्या अनेक परी, बाबाची तो अगदीच न्यारी. हसता खेळता अनुग्रह वितरी, जो दृढ अंतरी ठसावे. एकदा सांजाशी रापुरी, भात वराण आणि खिरी. सांडगे पापड कोशिंबिरी, बाईने ताटभरी आणिले. ऐसे ते ताट एताक्षणी, बाबा अति उत्कंठित मनी. कफनीच्या अस्तन्यावरी सारुनी, आसनावरुनी उठले.
जाऊनी बैसले भोजन स्थानी, घेतले ताट सन्मुख ओढुनी, वरील आच्छादन बाजूस सारुनी, अन्न सेवनी उद्युक्त, नैवेद्य येती तरही बहुत, याहून सरस परिमित, कित्येक वेळ ते पडून राहत, यावरीच हेत का इतुका, ही तो प्रपंचाची वार्ता, शिवावी का संताचे चित्ता, माधवरावजी साई समर्था, म्हणती ही विषमता का बरे, अवघ्यांची ताटे ठेवून देता, कोणाची चांदीची दूर बिरकाविता, मात्र या बाईचे ताच उठता, खाऊ लागता नवल हे, हिचेच अन्न काय तुके गोड, देवा हे आमास मोठे गूढ, काय तरी हे तुझे गारुड, आवड निवड तुम्हाका. बाबा म्हणती सांगू काय, काय या अन्नाची अपूर्वाई, पूर्वी ही एक वाण्याची गाई, दुधाळ लाई लट्ट असे, मग ती कुठे नाहीशी झाली, माळ्याकडे जन्मास आली, तीच पुढे क्षत्रियाकडे गेली, पत्नी झाली वणियाची, पुढे ही उपजली ब्राह्मणा पोटी, बहुत काळाने पडली दृष्टी, प्रेमाचे 2 घास पोटी, सुखसंतुष्टी जाऊ दे, ऐसे म्हणून यथेष्ट जेवले, मुका आणि हात धुतले, सज तृप्तीचे ढेकर दिदले, येऊन बैसले गादीवर, बाईने मग करुणी नमन, आरंभिले साई चरण संवाहन, बाबांनी ती संधी साधून, हितगुज सांगून राहिले, बाबा जयाने चरण सुरी, ताबीत ते कर बाबा स्वकरी, पाहुनी देव भक्तांची चाकरी, करी मस्करी तव श्यामा, ठीक चालले आहे की देवा, काय मौजेचा हा देखावा, पाहुनिया परस्परांचा भावा, वाटे नवलावा अत्यंत, पाहुनी तिचा सेवा काम, प्रसन्न बाबाचे अंतर्याम, हळूच म्हणती राजा राम वधवाचे, ऐसे म्हणत राही नीत, सफल होईल आई जीवित, शांत होईल तुझे चित्त, हित अपरिमित पावसील, काय त्या वचनाची मात, हृदयांतरी जाऊ नखे कोचत, वचन योगेच शक्तिपात, क्षणार्धात करीत, ऐसा कृपाळू श्री समर्थ, प्रणतपाळ साईनाथ, पुरवी नित्य भक्त मनोरथ, साधी निजहित तयात्रे, अत्यंत हित अति प्रीती, अत्यंत लीन श्रोता या प्रती, कथितो मी ते धरा चित्ती, करीतो विनंती सलगीची, लंपट गुळची ये गोडी, सांडी न मुंगी तुटता मुंडी, तैसी द्या साई चरणी दंडी, कृपा परवडे रक्षील तो, गुरुभक्त हे नाही वेगळे, दोघे एकांग आगळे, प्रयत्ने वेगळे करिता बळे, अभिमान गळे कर्त्याचा, एका वाचून एक ठेला, कच्चा गुरु तो कच्चाही चेला, करी जो पक्का गुरुचा केला, द्वैती अबोला तयासी, गुरुराई एका गावी, शिष्य तयाचा इतर गावी, ऐसे जयाचे मन भावी, ते मान भावी उभयही, मुळीच जरी नाही त 2, वेगळीक मग ती कुठून, एक न राहे एक विण, इतके अनन्य ते दोघे, गुरुभक्तांत नाही अंतर, ऐसे वास्तव्य निरंतर, गुरुपदावरी भक्तशिर, हाही उपचार स्थूलाचा, भक्त अद्वैत भजन पर, गुरुही अद्वैत भक्त पर, ऐसे न मीनता परस्पर, केवळ तो व्यवहार नावाचा, कैसे लादेल अन्नच्छादन, क्षणमात्रही न करा चिंतन, हे तो सर्व प्रारब्धाधीन, प्रयत्नाविण आपाद्य, करू जाल प्रयत्ने संपादन, तरी तो होईल व्यर्थ क्षीण, प्रयत्ने वा परमार्थ संपन्न, चिंतन रात्रंदिन हे करा, उत्तिष्ठिता आणि जाग्रत, गाढ निद्रेत पडता का घोरत, श्रुतिमाय तारस्वरे गर्जत, प्रेमे जागवित भक्तास, सर्व अनर्थ बीजभूत, अविद्या निद्रेत जे लोळत, तया निवेळी होऊन जाग्रत, वृज्ञानामृत सेवावे, तदर्थ होऊनी अतिविनीत, वागुरुचरणी शरणागत, तो एक जाणीवीत, आम्ही तो नेणत लेकुरे, साहंकार किचिज्ञ जीव, निरंकार सर्वज्ञ शिव, दोघा ठाई अभेदभाव, भावया उपाव गुरु एक, अविद्योपाधी आत्मजीवा, मायोपाधी आत्मशिव, जाणे घालवू हा भेदभाव, समर्थ गुरुराव ऐकला, मग संकल्प विकल्पाधीन, करा साई पायी समर्पण, मग ते ऊन पावे जे स्फुरण, त्याचे हंबण
त्याजवळ तैसीच सकळ क्रियाशक्ती तीही समर्पा साई प्रती. मग जो आज्ञापी जैसी आ रीती तैसी स्थिती वर्तावे. जाणा सकळ साईची सत्ता भार घालोनी तया वरता. कार्य करिता निरभिमानता सिद्धी ये हाता विकळ. परी म्हणाल मी हे करीन धराला अत्यल्पही अभिमान. फळ येईल तत्काळ दिसोन विलंब क्षणही न लागेल. माया मोहनिशीस या कुशीचे त्या कुशीस. हे माड असता देता आळस. हरी गुरु कृपेस लाधला तेही केवळ अदृष्टवशे. विना अभ्यास वासायासे त्यानीच केवळ निजोदेशे. गौरविले ऐसे वाटते करावया भक्तोद्धार. करोनी निज चरित्र निर्धार. बळेच त्याचा धरोनी कर ग्रंथ सविस्तार लिहविला. अखंडानुसंधान सूत्र अनन्य प्रेम पुष्पी विचित्र. गुंफोनी आहार मनोहर अर्पू सादर साईस. मिळवू स्वराज्य सिंहासन होऊ स्वपदी विराजमान. भोगू स्वानंद निरभिमान सुखायमान निजांतरी. ऐसे अगाध साई चरित्र पुढील कतार याहून विचित्र. दत्तावधान वा क्षणमात्र श्रवण पवित्र करावया. पुढे येईल अध्याय त्रयी बाबा बैसुनी ठाईचे ठाई. दृष्टांताची अपूर्वाई पहा नवलाई दावितील. त्यातील आरंभीचा अध्याय लाला लक्ष्मी चंदाचा विषय. प्रेमसूत्रे बांधून पाय दाविला निजठाय तयास. ब्राह्मण पुरस्त बाई एक तिची खिचडी लागी कामुक. होऊन केले दर्शनोत्सुक दाविले कौतुक प्रेमाचे. पुढे मेघाची या स्वप्नात त्रिशूळ काढाया झालं दृष्टांत. तया पाठी अकस्मात लिंग हो प्राप्त शंकराचे. ऐसी अनेक कथा येथून पुढे येतील आता. भक्तिपूर्वक ऐकता श्रोता श्रवण सार्थकता होईल. सैंधव सिंधू निमज्जन तैसा हे माड साईस शरण. सोहभावाचे अभिन्नपण त्या अनन्यपणे नमन करी. वरी करी प्रेमे विनमन लागो अहर्निश साईचे ध्यान. त्याविण ध्यानी न रिगो आन मनसावधान असावे. हो मागील परिहार पुढील निर्दळून जावा पार. अवशेष जे मध्यंतर राहो निरंतर गुरुपाई. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते दीक्षा अनुग्रह दान नाम सप्तविंशति तमोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.